कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इरा, मी तुला अजिबात सांगितलेलं नव्हतं अक्षराच्या मागे जायला. बघ बाबा म्हणतायत त्यांनी नाही सांगितलंय। ताई अगं बाबा खोटं बोलतायत। अगं इरा पास आता ऐकलं मी. इरा, अगं तुला काही वाटतं का असं बोलायला? बाबा खोटं बोलतायत असं म्हणतेस? खरं तर तू खोटं बोलतेस। मुळात तुला तिच्या मागे मागे जाण्याची काय गरज होती मला सांग बरं? तू तुझं बघ ना ग इरा, आणि अक्षराच्या आयुष्यात लुडबुड करण्यापेक्षा स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे। नाही तू आता घरी ये, मी बघते तुला। जा आता मुकाट्यानं घरी जा। अक्षरा, मला सांग, कुठे आहात तुम्ही आता? हा मी मंदिरात आले होते बाबा, आता शाळेत जाईन। इरा, हे बघ, तू अजिबात अक्षराचा पाठलाग करत बसू नकोस। जशी असशील तसे घरी ये, नाहीतर तुझ्या घरी जा। नाही नाही बाबा, मी घरी येते लगेच। हो आई, बाय। हा ठेव। ताई अगं पर ती तिची ती गेल्या, तिला थोडी ना कुणी बाहेर काढलंय। दुर्गे गप की जरा सांगा की तुमची काही ना नाही ना व? माझी कशाला ना असते हो आईसाहेब, पण आता त्यांनी स्वतःहून डिवोर्सची नोटीस पाठवल्या म्हणजे त्यासनी या घरात यायचं नाही, एवढं क्लिअर झाले का नाही आपल्याला? आ आणि तुम्ही आजीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली कशाला आईसाहेब? नाही आल्या मास्तरीनबाई म्हणजे नाहीच येणार आहेत त्या, दिसतंय स्पष्ट आपल्याला। तुम्ही नाही त्याच्या अरवा सूर्यवंशी समोर लय आईसाहेब वाहत जात आहे बघा। मी खरं सांगतो, मला राग आला तरी चालतंय, आणि मला काय ह्या लग्नामध्ये ह्याच्यामध्ये आडकाठी घालायची नाही आहे। तुम्हाला ज्याच्यात आनंद आहे त्याच्यातच मला बी आनंद आहे, पण तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा। मी प्रॅक्टिकली विचार करून तुम्हाला सांगतोय, मास्तरीनबाई जर नाही आल्या ना सगळंच अवघड होऊन जाईल बघा। अवघड काय त्यात? सुनमईनं या घरात परत यावंच लागेल। काही करून आम्ही त्यांना घरला परत आणणार। बाबा दीर्घायुष्य। बाळा, मला यायला वेळ झाला का? खूप वेळ वाट बघावी लागली नाही ना तुला? नाही नाही, वेळेत आलात तुम्ही। नक्की ना? आता सगळं ठीक होईल बाळा। बाबा पण तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे। आत्ता जरा माझा जीव भांड्यात पडलाय। आता तुला तुझ्या हक्काच्या घरात येण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही। अक्षरा, तू बघशील भुवनेश्वरी तू घरात यावंस म्हणून पायघड्या घालेल तुझ्यासमोर। म्हणजे मला कळलं नाही। कारण तू घरात येणं आता तिची गरज आहे। गरज? पण का असं का झालंय? अक्षरा, मी भुवनेश्वरीशी डील केलंय। कसलं डील केलंय? आपल्या सगळ्या घरासाठी चांगलं असं डील केलंय मी तिच्याशी। म्हणजे? अक्षरा, हे डील मी आधी करायला हवं होतं, पण माझा हट्ट नडला। हट्ट कसला मूर्खपणा नडला माझा। सगळ्या गोष्टी हातातून निसटून गेल्या माझ्या। आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, पण अक्षरा आता सगळं नीट होईल। पण बाबा तुम्ही डील काय केलंय? भुवनेश्वरीला तिचा संसार हवा होता ना, आणि मला तुमचा संसार वाचवायचा आहे। मग? पण मी तेच डील केलं तिच्याशी। मी म्हणालो तिला की मी तुला तुझा संसार देतो, तू मला माझ्या मुलांचा संसार दे। संसार देतो म्हणजे काय बाबा? बाळा, मग मला तिच्याशी लग्न करावं लागेल। ताई आता गुरुजींना बोलवून लवकरात लवकरचा मुहूर्त काढायचा, मग घराला रंग द्यायचा, रंगरंगोटी झाली का मग पत्रिका छापायच्या आणि मग देवीच्या पायावर ठेवायच्या लग्नाच्या पत्रिका,
आणि मग त्यांच्याकडनं आपल्याला मंगळसूत्र येईलच की. हा ताई, आपल्याला का नाही मोठ्या मालकासनी अंगठी आणि चेन घ्यायची आहे बरं का. आणि हा जेवणाचा मेन्यू ताई, त्यासाठी तर केटरिंग वाल्याला बोलवायला लागेल. मग त्यांचं जेवण टेस्ट करायचं, मग नंतर ते मेन्यू ठरवायचा. आणि हा ताई, आणि आपण कुणाकुणाला बोलवायचं म्हणजे बघा, मी लिस्ट काढून ठेवते. आपले नातेवाईक आहेत, आपल्या कंपनीतले लोक आहेत, आपल्या फॅक्टरीतले लोक आहेत. हा, आणि अजून ते नोकर चाकर, तेच तर 2,000 ते 3,000 स्टाफ झालाय बघ. आणि हा ताई, अगं मला सांग, त्या मास्तरणीच्या घरला आमंत्रण पत्रिका पाठवायची ना? आमंत्रण पत्रिका पाठवण्या अगोदर त्यांना घरला यायचं आमंत्रण द्यायला पाहिजे. म्हणजे अट काय, त्या घरला आल्या बिगर आमचं लग्न काही होणार नाही. त्यामुळे आता तू जो काय पाडा वाचलायस, त्या घरला आल्याशिवाय त्याला काय बी अर्थ नाही. अगं ताई, ऐक की, मी काय म्हणत होते. बाबा, हे काय केलं तुम्ही? तुम्ही लग्न करणार आहात भुवनेश्वरी मॅडमशी? करावं लागेल बा, पण मी अट घातली तिला. मी तिला अट घातली की पहिल्यांदा अक्षरा घरी येईल आणि मग मी लग्न करेन. बाबा, हे काय केलं तुम्ही? हे कधीतरी करावं लागणार होतं अक्षरा. त्यामुळे बाळा, आता तू काळजी करू नको, सगळं नीट होईल. भुवनेश्वरी स्वतः येईल तुझी मनधरणी करायला. तुला मानानं घरी घेऊन जाईल ती. हे का केलं बाबा? का केलं म्हणजे? म्हणजे तुम्हाला त्यांच्याशी भुवनेश्वरी मॅडमशी लग्न का करावं असं वाटलं? बाळा, मला त्या बाईशी लग्न करायचं नाहीये, कधीच नाही. पण मी काय करू, माझ्याकडे दुसरा उपाय नाहीये. मी जर तिच्याशी आता लग्न केलं नाही, मी जर तिच्यासमोर झुकलो नाही, तर ती तुम्हा दोघांना एकत्र येऊ नाही देणार कधीच. तुमचा संसार वाचवण्यासाठी तुम्ही बळी दिलात, स्वतःचा बळी दिलात तुम्ही. बळी दिला असं नाहीये. मी फक्त मुरड घातली माझ्या हट्टाला. बाबा, हट्ट नाहीये हा, पण नाईलाज आहे तुमचा. पण अक्षरा, माझा स्टँड चुकीचा होता ना. नाही बाबा, चुकीचा बरोबर होता उलट. हो, भुवनेश्वरी मॅडम जे काही वागल्यात तुमच्याशी अधिपतींशी जो काही खोटेपणा केलाय, अधिपतींना शिकू दिलेलं नाही बाबा, त्यांच्यावर इतका अन्याय केलाय त्यांनी, हे सगळं बघता बरोबर होतं तुमचं स्टँड. काहीच चूक नव्हतं त्यात. अक्षरा, यामध्ये तुमचा संसार भरडला जातोय त्याचं काय? नाही बाबा, आमचा संसार भरडला जातोय कारण त्याला आम्ही जबाबदार आहोत, आमची चूक आहे. मला परिस्थिती हँडल नाही करता आली बाबा. अधिपतींनी मॅच्युरिटी दाखवली नाही, म्हणून आता आम्हाला त्रास होतोय. ह्यात तुमचा काहीही दोष नाहीये. असं नाहीये अक्षर. बाबा, मी खरंच सांगते, एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी तुम्ही एकदा तरी मला सांगायचं. अक्षरा, तू असा विचार कर की माझ्या या निर्णयामुळे तू आणि अधिपती एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे तुला बरं वाटेल. बाबा, मला बरं कसं वाटेल? अक्षरा, मी माझी चूक दुरुस्त केली. पण बाबा, तुम्हाला कळतंय का, एक चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्ही अजून एक चूक करून ठेवली आहे. आता काय करणार अक्षरा? असं काही करू नका बाबा. बाबा प्लीज, मी खरंच सांगते, तुमच्या खांद्यावर पाय ठेवून आम्हाला संसार बांधायचा नाहीये. आता मागे नाही फिरू शकत बाळा मी. तुम्ही सांगा बाबा, नाही जमणार. नाही अक्षरा, असं कसं? सांगा, विचार बदलला सांगा. अक्षरा, मी अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आहे भुवनेश्वरीशी लग्न करण्याची. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.